मे महिन्याची 24 तारीख उलटलेली आहे। तळपणारा सूर्य मी म्हणू लागलाय। साठवलेल्या पाण्याची वाफ आभाळाकडे धावतीये आणि आभाळ मात्र उन्हाच्या झळा देत आहे। महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मात्र जमिनी भेगाळल्यात, पिकं करपू लागलेली आहेत। पाणी साठा घटतोय तर चिंता दिवसागणिक वाढतीये। राज्यावरील दुष्काळाच्या छायेनं काळजामधील काळजीत आता भर घातलेली आहे। एका खांद्यावर कळशी आणि दुसऱ्या हातात लहानग बाळ घेऊन या महिलेची पायपीट चालली आहे, ती घोटभर पाण्यासाठी। पाणी कुठे मिळेल हे माहित नाही, पण तरीही घराबाहेर पडायचं आणि पाण्याचा शोध घ्यायचा। जिथे पाणी मिळेल तिथून ते घ्यायचं आणि पुन्हा पायपीट करत घरी यायचं। धाराशिवच्या अनेक गावांची तहान डोक्यावरच्या हंड्यावर अवलंबून आहे। पाण्याची टंचाई खूपच आहे आम्हाला। आम्ही घरामध्ये 10-12 जण आहोत आणि सगळे गडी माणसं कामाला जातात। आम्ही घरात 2-3 जणच आहोत महिला, तर आम्हाला पाणी आणायला जावं लागतं। थोडंच पाणी प्यायचं आणि लेकरांना बी पाजायचं। असल्या गरमीमध्ये आणि असल्या उन्हामध्ये लेकरांना आम्ही घेऊन गेला उन्हात। जिथे माणसांना प्यायला पाणी मिळेना, तर मग शेतातल्या बागांना तरी ओलावा कुठून मिळणार? हे मोठं प्रश्नचिन्ह हिंगोलीतल्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झालंय। हिंगोलीच्या असोला गावातील शेतकरी बालाजी ढोबळे यांनी त्यांच्याकडील विहिरीच्या भरवशावर 2 एकर केळीची लागवड केली। मात्र पाणी नसल्यामुळे केळी जमिनीवर सुकून पडली आहे, तर पपईची फळं झाडावरच काळवंडून गेली आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता, या केळीच्या बागेला मागील अनेक दिवसापासून जे ते पाणी दिलेलं नाहीये, जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहेत। परिणामी केळीची जी झाडं आहेत त्याचे पानं पूर्णपणे वाळून जात आहेत, सुकून जात आहेत। ही पपईची बाग पूर्णपणे जे ते होरपळून निघत आहे। जे ते ही पपईची फळबाग जे ते वाळून जात आहे, कारण पपईच्या फळबागेला देण्यासाठी पाणीच नसल्यामुळं संपूर्णपणे फळबाग जे ते होरपळून निघत आहे। निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेलं आणि एरवी निसर्ग संपदेमुळे नंदनवन असलेल्या मेळघाटात देखील पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। खडीमल गावात टँकर आला रे आला की महिला, मुलं आणि कच्च्या बच्चांची नुसती मुरकण पडते। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या वेशीवरील इसासनी गावातली ही परिस्थिती। 30,000 लोकवस्ती असलेल्या गावातील ग्रामस्थांना तहान भागवण्यासाठी पाणी चक्क विकत घ्यावं लागतंय। रोज 15 खासगी टँकर 150 फेऱ्या मारत भाजीपाला विकावं तसं पाणी विकत असल्याची विषण्ण करणारी परिस्थिती इथे निर्माण झाली आहे। नागपूर शहराला लागून असणाऱ्या इसासनी ग्रामपंचायतमध्ये दिवसाला साधारण 150 खाजगी टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जातो आणि इथल्या नागरिकांना 350 रुपयामध्ये 3,500 लिटर पाणी विकत दिलं जातं। मला एक सांगा, किती रुपयामध्ये जे 350 सोय नाही ना, आम्हाला टाकी नाही आमच्याकडे, म्हणून आम्ही 350 घेतो। तहान भागवण्यासाठी नाशिककरांची ज्यावर मदार असते त्या गंगापूर धरणाचा तळ आता उघडा पडलाय। गंगापूर धरणात अवघा 25% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे नाशिककरांच्या दारात पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात कमी होतोय। आपण माझ्या मागे बघू शकता, गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा अवघा 25% येऊन ठेपलाय। त्यामुळे नाशिककरांचं जे पाणी संकट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच महाराष्ट्राच्या घशाला कोरड पडली आहे आणि डोक्यावर दुष्काळाचे ढग जमा झाले आहेत। त्यामुळे सरकारने या धूळमाखल्या भवतालात उपाययोजनांचं सिंचन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।